हाय मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे दोडक्याची सालीची चटणी करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर, दोडक्याची साल, मिरच्या आणि लसूण आणि शेंगदाणे। हे दोडका चांगला धुवून किसून घेतलेला आहे। चटणी छान होते। तर करूयात आपण। तेल चांगलं तापले आधी चांगले कडक शेंगदाणे करून घ्यायचे। शेंगदाणे चांगले कडक झाले त्यात मिरची लसूण टाकूयात। चांगलं भाजून घ्यायचं। हे चांगले भाजले की दोडक्याचे पीस टाकून घ्यायचे। हे पण चांगलं भाजून घ्या। चांगली भाजून घ्यायची। थोडं मीठ टाकून भाजून घ्या। हे चांगलं भाजून घेतल्यात कोथिंबीर टाकून घेऊ। दार पुढे कर। कोथिंबीर टाकले, चांगली भाजून घ्या दोन्ही साईडनी। हे सगळं चांगलं भाजून घेतले। जमलं तर टाकलं तर चालते, नाही तर नाही टाकलं तरी चालतं। हे काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया। हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे, तर बारीक करून घेऊया। तयार झाली आपली दोडक्याची चटणी, दोडक्याच्या सालीची चटणी। वाटीत काढून घेऊ। तयार झाली आपली चटणी, नक्की करा।